हे काय? माझ्या ताटातलं कोणी खाल्लं? मी खाल्लं काऊ मी. पापड पापड काऊ पापड पापड किती कमाल लागेल ना पिठलं भाकरी बरोबर. पापड पापड भाज ना काऊ प्लीज प्लीज. पापड हा पापड पापड पापड. प्लीज. आणते. तुला माहिती पिऊ, राजला पिठलं खूप आवडतं. राज कितीही म्हणत असता ना, तो खूप मॉडर्न झालाय, त्याला घरचं काही आवडत नाही, हॉटेलमधलं खाल्लेलं आवडतं, तरी अजून त्याची नाळ घराशी घट्ट जुळलेली आहे. त्याला माझ्या हातचं पिठलं इतकं आवडतं. कधी हॉटेलमधनं जेवून आला ना रात्री अपरात्री, आणि त्याला जर कळलं की आज मी पिठलं बनवलंय, तर चोरून हळूच पिठलं भाकरी खाल्ल्याशिवाय कधीच झोपला नाहीये माझा राज. खूप आवडतं त्याला माझ्या हातचं पिठलं भाकरी. आता बघ, आता अशी टाकायची कोथिंबीर. यम्मी दिसतंय एकदम. चीज पापड. अरे माझ्या पिझ्झा मध्ये कांदा आहे. हा कांदा. अरे पण माझ्या पिझ्झा मध्ये कांदा नाहीये. तेच म्हणतोय. नाहीये कांदा आणि मला कांदा हवाय. काऊ प्लीज कांदा आण ना, आणि पिठलं भाकरी बरोबर तर काय कमाल लागेल कांदा. प्लीज प्लीज काऊ. हा कांदा ना आणते. हा कांदा छान लागतोय. घ्या कांदा. हे काय? तुम्ही तर पिझ्झा खाल्लाच नाही अजून, मग चघळत आहे काय? कांदा कांदाच सगळं खातोय. कांदाच एवढा मस्त लागतोय. पिझ्झा काय सॉलिड असेल ना. कांदा. तुम्हाला हवी असेल पिठलं भाकरी तर घ्या तुम्ही, मी काही म्हणणार नाहीये. उगीच माझ्या पोटात दुखेल. काकू मला नकोय तुमचं पिठलं भिटलं. सॉलिड आहे.
हं? पिझ्झा. बरं झालं पिझ्झाच मागवला. पिटलं. काऊ, तुझ्या एक लक्षात आलं का? अर्धा तास तो आतच आहे, बाहेर नाही आलाय. आय थिंक त्याचं पोट बिघडलंय. मग दुसरं काय होणार आहे? एवढा बका बका पिझ्झा खाल्ला म्हटल्यावर पोट बिघडणारच ना. काय एवढा वेळ आत होतात? म्हणजे नाही, इथे काय रूल आहे का 15 मिनिटांच्या आत बाहेर आलंच पाहिजे? नाही, असा काही रूल नाहीये. पोट बिघडलं असेल तर सांगा, मला अंदाज होताच. मी ओव्याचं पाणी बनवते. काय म्हणजे खरंच पोट बिघडलंय का? मी गोळी आणते, 1 मिनिट. खायचाच कशाला ना पिझ्झा एवढा बका बका. काकू, पिझ्झामुळे नाही, तुमच्या पिठल्याने पोट बिघडूच शकतं ना माझं. हो का? पिठल्यामुळे कसं बरं पोट बिघडेल? जर तुम्ही पिठलं खाल्लंच नसेल तर? खाल्लंय ना पिठलं? बघितलंय मी तुम्हाला चोरून पिठलं खाताना. अशा 2 गोष्टी बका बका खाल्ल्यानंतर पोट बिघडणारच ना. एकतर ही खाद्य संस्कृती फॉलो करायची, नाही तर ती. आणि अशा 2 संस्कृती एकत्रित फॉलो केल्यावर मग काय ना, आपण इकडचे राहतो ना तिकडचे. मग हे असं अजीर्ण होऊन पोट बिघडतं. ओव्याचं पाणी बनवलंय मी, प्या, तुम्हाला जरा बरं वाटेल. नको नको, गोळी घेतो. थँक्स. ती माज आहे ना या माणसाला. हो ना यार, पण त्याला ना सूट होतो हा माज. कसला दिसतो ना तो या ऍटिट्यूड मध्ये. वैदेही, तुला काय बोलतेस तू? तुझं तुला तरी कळतंय का? अगं मी असंच बोलले, सहज. प्यायचं तेव्हा पिऊ दे. मे आय कम इन? ये. काकी, हे आश्रमाचे डॉक्युमेंट्स आहेत, व्हेरिफिकेशन साठी आले. हा, हो, तू एक काम कर, आपल्या लीगल डिपार्टमेंटकडे दे. काकी, त्यापेक्षा मी हँडल करू का हे सगळं? तसं ही कॅम्पेनचं काम सोडलं तर मला दुसरं काहीच काम नसतं, तर माझा वेळही जाईल. आणि तसं हे व्हेरिफिकेशन तर करायचंय, मी कॉल करून घेते त्यांना. हो, पण तू कशाला अजून एखादं काम अंगावर घेतेयस? हा, एवढं काय त्यात? आपण सोशल कॉज साठी एवढं चांगलं काम करतोय, तर त्याच्यासाठी माझा हातभार लागला तर चांगलंच आहे की. बघ, ठीक आहे, एवढं मनापासून बोलतेस तर कर. येऊ मी? मे आय कम इन मॅडम? कावेरी, ये बस. कसा आहे राजवर्धन? चारी मुंड्याची. काय म्हणजे काल पिझ्झा खाल्ला ना, त्यामुळे पोट बिघडलंय त्यांचं. हो अगं, असं कसं बिघडलं? म्हणजे खूप त्रास होतोय का त्याला? नाही, काय झालं, मी काल पिठलं केलं होतं, त्यांनी पिठलंही खाल्लं आणि पिझ्झाही खाल्ला, त्यामुळे मग पोट बिघडलंय त्यांचं. तू पण काल पिठलं केलं होतंस? तुला कोणी सांगितलं राजवर्धनला पिठलं खूप आवडतं म्हणून? त्यांना पिठलं आवडतं? नाही, मला माहित नव्हतं. मी अगदी सहज बनवलं होतं. तेही बोलले नाहीत त्यांना पिठलं आवडतं ते.
बोलणारच नाही तो. आपल्याला पिठलं वगैरे असे साधे पदार्थ आवडतात हे सांगणं कमीपणाचं वाटत असेल त्याला. हेच होतं ना राजचं, मनमोकळेपणाने आपलं मन सांगतच नाही कोणाला तो. अगं पण मला सांग ना, बरं आहे ना त्याला? मी आमच्या डॉक्टरकडनं काही औषध वगैरे पाठवू का? नाही, त्यांनी घेतलंय औषध. म्हणजे कसली तरी गोळी घेतायत वाटतं. म्हणजे मी त्यांना ओव्याचं पाणी करून दिलं होतं, म्हटलं जरा घ्या, बरं वाटेल. बरं केलंस. पण नाही, घरगुती उपायांवर विश्वासच नाही ना. देव जाणे आता या गोळ्यांनी तरी त्यांना बरं वाटतंय का नाही. हो 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 बाबा, डोनेशन व्हेरिफिकेशनचं काम मी माझ्याकडेच ठेवलंय. तुम्ही नका काळजी करू. हो य ही सगळी अमाऊंट आपल्याला लवकरच मिळेल. हो य सगळं व्यवस्थित फिलअप केलंय मी, डोंट वरी. ठेवा. मम्मा. हा मम्मा. हा बच्चा, काय म्हणतेस, कशी आहेस? सगळं ओके ना? ए, आणि ते कॅम्पेन सोडून तू दुसरी कामं करतेस की नाही, का त्याच्यातच अडकून पडलीयस? मम्मा, तुला काय वाटतंय मी तिथेच अडकून बसेन का? मम्मा, मी आणि बाबांनी मिळून एक सॉलिड प्लॅन केलाय. म्हणजे बाबांनीच प्लॅन केलाय तो, मी नाही. 4 खोटी माणसं उभी करून डोनेशनच्या नावाने चांगला 15 ते 20 लाखावर हात मारणार आहेत. म्हणजे त्याच्या व्हेरिफिकेशनचं काम मी माझ्याकडेच ठेवलंय. म्हणजे काय ना, उगाच ते काम दुसऱ्यांच्या हातात गेलं तर सगळ्यांना कळायला नको. मम्मा, आता तू बघच, बाबांचं हे काम मी कसं चुटकीसरशी करून दाखवते. बच्चा, कधी कधी ना मला डाऊट येतो की तू माझीच मुलगी आहेस ना. म्हणजे हे बघ, सुदर्शनच्या सांगण्यावरून धावलीस काय किंवा रत्नमालाच्या सांगण्यावरून धावलीस काय, दोन्ही सारखंच. म्हणजे रिस्क घेऊन तू त्यांना पैसे मिळवून देणार, तुला काय मिळणार आहे? हे बघ, तू दुसऱ्यांसाठी कामं करत बसशील आणि ते तुला अडकवून गुपचूप बाजूला कसे होतील ना, तुला कळणार पण नाही. तेव्हा काय करणार आहेस मग तू? मम्मा, यू आर राईट. मम्मा, आता मी काय करू? ऐक, आता मी सांगते ते नीट ऐक, ओके? ओके, ग्रेट. या, बाय. अरे वा, बरं झालं वाटतं पोट. हो, पण माझं पोट बरं झालंय हे बघून तुमच्या पोटात दुखतंय का? नाही नाही, इतके काही महान विचार नाही आहेत माझे.
त्यामुळे माझ्या काही पोटात दुखत नाहीये. मी फक्त कुतूहल म्हणून विचारते की फायनली काय घेतलं, म्हणजे त्या गोळीने बरं वाटलं का ओव्याचं पाणी घ्यावं लागलं? ऑफकोर्स टॅबलेट घेतलीये म्हणून बरं वाटलंय. हो का? मग कुठला बोका हे ओव्याचं पाणी पिऊन गेला बरं? हो, प्यायलो मी ते ओव्याचं पाणी. कदाचित वाटलं असेल त्याने बरं. कदाचित नाही, यामुळेच बरं वाटलंय तुम्हाला. हो का? मग काय करू आता? सत्कार करू तुमचा? इतकं करायची काही गरज नाहीये. फक्त मी केलेली ही गोष्ट तेवढी लक्षात ठेवा म्हणजे झालं. काकू, मी कधीच कोणाचे उपकार ठेवत नाही आणि तुम्ही हे जे काही उपकार केलेत ना त्याची पण भरपाई लगेच करेन मी. भरपाई नुकसानाची केली जाते, उपकारांची परतफेड करतात. आणि तसंही तुम्ही का कराल ना मी केलेल्या उपकारांची परतफेड? मी आपल्या माणुसकीच्या नात्याने तुम्हाला मदत करत होते, इतकंच. माणुसकीची किंमत करता का तुम्ही? अहो, जरा तरी काहीतरी वाटू द्या. प्रत्येक गोष्टीची अशी पैशात किंमत नसतात करत. ऐका ना प्लीज प्लीज प्लीज. हे तुमची हॉबी आहे का, समोरच्याच्या कानातून रक्त काढायची? हा, एक मिनिट. माझ्याच आईची साडी मलाच काय दाखवताय? तर तुम्हीच जाळली आहे ती. आणि बर परत थांबा ना जरा, नीट बघा तरी. आणि मला माहितीये माझ्याकडून ही साडी चुकून जळाली आहे ती. मी डिझायनरकडून या साडीवर वर्क करून आणलंय जळालेल्या ठिकाणी. बघा, एक मिनिट. हे बघा. आता तुम्ही ही साडी नेसाल की नाही मला माहित नाही, पण तुम्हाला जपून नक्कीच ठेवता येईल. झालीये की नाही आधीपेक्षा चकाचक? अरे आता काय झालं? साधं थँक्स सुद्धा म्हटलं नाही का कोणी? संस्कृत. अरे बहिणी, आलात तुम्ही? हा, ते अनाथ आश्रमचे डॉक्युमेंट्स पाठवले होते, त्याचं काही झालं का? हो. अरे सुदर्शन, मला तुझ्याशी बोलायचं होतं त्याविषयी. हा, बोला ना. म्हणजे ती माणसं आणि ती संस्था सगळं बरोबर आहे ना? म्हणजे नाही, मला थोडी शंका आली म्हणून विचारतेय. शंका? हे बघ, तू काय म्हणाला होतास की त्यांना साधारणतः 15-20 लाखापर्यंत मदत आपण करूया, त्यांना गरज आहे त्याची. हो. अरे त्यांनी जो अर्ज भरलाय ना त्याच्यावरती 20 लाखाच्या ऐवजी रक्कम 40 लाख टाकली आहे.